शॉप बंद करतोय. स्पेशल नाही म्हणता येणार बट थोडा सॅड व्लॉग आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. आता हा व्लॉग जो आहे तो व्लॉग असणार आहे स्पेशल नाही म्हणता येणार बट थोडा सॅड व्लॉग आहे. आता त्याचं कारण तुम्हाला पुढे पुढे कळेल. जे माझं स्वप्न होतं खूप वर्षापासून, जे मी बघत होती की मला सास फॅशन फेअर राजगुरुनगरमध्येच होम ब्रांच ठेवायची आणि बऱ्याच गोष्टी, त्याबद्दल मी थोडं तुमच्याशी बोलणार आहे. त्या अगोदर मी तुम्हाला माझं शॉप कुठे होतं एक्झॅक्टली आणि कुठे होतं का बोलते ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो अगोदर मी ते दाखवते तुम्हाला आणि एक एक कॉर्नर दाखवणार आहे मी शॉपचा आज, जो मी कधीच या आधी दाखवला नव्हता ना व्लॉग केला होता, बट आज मी फायनली दाखवणार आहे. आणि त्या अगोदर एक गोष्ट सांगते, आपल्या शॉपला इथे 2 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि 2 वर्ष खूप प्रेम भेटलेलं आहे मला. शॉप जे आहे ते तुम्हाला लोकेशन बघितल्यावर कळेल. हे शॉप खूप आउटसाईडला होतं बट खूप जास्त छान रिस्पॉन्स होता देवाच्या कृपेमुळे, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि मोठ्यांच्या आशीर्वादामुळे. काहीच कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. सीझन असू देत नसू देत, सोशल मीडियामुळे तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिला होता. सोशल मीडियाची एवढी पॉवर आहे की कुठेही असू देत शॉप चालणारच आणि त्यामुळे माझं शॉप खूप छान चालत होतं. शॉप बंद करायचं कारण हे नाहीच आहे मुळात की शॉप बंद करते कारण चालत नव्हतं. जर शॉप चालत नसतं तर मी गावात शिफ्ट केलं असतं, कारण माल पण खूप आहे आणि ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो अगोदर मी तुम्हाला लोकेशन दाखवते की आपलं शॉप नक्की कुठे होतं आणि कसं आहे आपलं शॉप ओव्हरऑल. एक गोष्ट टाकण्यामागे खूप मेहनत असते आणि ते बंद करायचं बोललं तर खूप जीवावर दगड ठेवून, मनावर दगड ठेवून ह्या गोष्टी करायला लागतात. हा जो एरिया आहे हा मेन जुना रोड आहे, जुना हायवे आहे, जो या साईडला गेलं तर चाकण साईडला जातो आणि या साईडला गेलं तर नाशिक साईडला, मंतर साईडला जातो. हा सास फॅशन अपचा वेलकम बोर्ड होता आणि इथे आपली एंट्री होती. त्यानंतर इथे मला मम्मीने छान अशी झाडं दिली होती, आणली तेव्हा खूप छोटी होती, खूप छान झाली आहे आता. हा आपला काउंटर होता. त्यानंतर इथे सासचा तोच लोगो जो मी स्वतः कस्टमाइज करून घेतला होता. त्यानंतर इकडे सगळं सेटल होतं. हे असं शॉप, हा मोठा एवढा 1 साईड स्पेस होता. त्यानंतर इकडे सगळा माल मी बराचसा काढलेला आहे. इकडे स्टँडिंग हे होतं, सगळे लावलेले 1 पीस ड्रेसेस, टॉप्स वगैरे सर्व काही. तर इथे असं एक वेगळं असं आम्ही स्टोरूमसुद्धा बनवून घेतलं होतं. हा जो स्टोरेज होता हा वाया नको जायला म्हणून. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा मी सामान लावायला जागा करून घेतली होती, कारण एका मुमेंट नंतर एवढा छान रिस्पॉन्स होता. मला अगोदर एवढं मोठं दुकान बघून असं वाटत होतं हे दुकान चालेल का नाही, किंवा शॉपमध्ये एवढं मोठं शॉप आहे कसं वाटेल. हे चेंजिंग रूम खूप मोठं बनवलेलं आहे, तुम्हाला कळत असेल. इकडे खूप स्पेस आहे, इकडे खूप स्पेस आहे आणि ह्याचं जे कारण आहे ना, ह्याचं मूळ कारण असं होतं की हा जो रूम आहे चेंजिंग रूम, इथे मला हा एक मिरर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, पार्टिशन करून मला हे 2 करायचे होते, 2 चेंजिंग रूम करायचे होते. खूप असं सगळं ठरवलं होतं बट ठीक आहे. आणि हो, आता मी तुम्हाला दाखवते, मी इकडे स्टोर रूम सुद्धा बनवून घेतला होता. खूप सामान आहे इकडे, पूर्ण स्टोरेजवालं. इथे तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा बराच माल आहे. ह्या पिशव्यांमध्ये पण बराच माल आहे. आता हे सगळं लेट्स सी कसं होतंय सगळ्या गोष्टी. बट येस, खूप वाईट वाटतंय मला ही जागा सोडताना, कारण माझ्या हक्काची जागा होती. 2 वर्ष मी इथे काढलेले आहेत. सास फॅशन अप सध्या खेडमध्ये आपण बंद करतोय, कारण मला पॉसिबल नाही आहे चाकणखेड करणं, त्यामुळे आपण चाकणमध्ये शिफ्ट करतोय. आणि येस, मी तुमच्या सर्वांचं गोष्ट मनावर घेतलेली आहे. मी चाकणमध्ये गावातच गाळा बघते, मी आउटसाईडला अजिबात बघत नाहीये. आपलं शॉप काय पूर्णपणे बंद नाही होते. सो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा खेडमध्ये डिलिव्हरी एका दिवसात देणार आहोत आपण. हे सगळं तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच, जेव्हा आपण चाकणमध्ये शॉप चालू करू. कशाला रडवले बघा आता ही. ओ इकडे बघा. सो फायनली वी आर पॅकिंग अवर एव्हरी सिंगल थिंग. हे मी पर्सनली कॅप्चर करायचं कारण तुम्हाला सांगते, ह्या मेमरीज बघून मला एका मोमेंटला, एका दिवसाला हे खूप मी मिस करणार आहे पुढे जाऊन. राजगुरुनगर मधला आपला हे शॉप आपण बंद करतोय.
आणि येस, लवकरच चाकणमध्ये शिफ्ट सुद्धा करतोय. सो फायनली सगळे गेलेले आहेत आणि फर्स्ट ऑफ ऑल मला असं माझे इमोशन्स सगळ्यांसमोर दाखवायला नाही आवडत. मला रडायला नाही आवडत बिकॉज नाही आवडत. सो आता सगळे गेलेले आहेत आणि मला हे सगळं बनवण्यामागे खूप एफर्ट्स होते, खूप मेहनत होती. आय नो मी परत दुसरीकडे शॉप टाकणार आहे आणि सगळ्या गोष्टी, बट एकाच ना एकाच जागेसोबत अटॅच झालेलो असतो आपण आणि ह्या जागेने खूप दिलंय मला. असं असं बोलतात ना की एखाद्या गोष्टी मध्ये आपले पूर्ण इमोशन्स अडकले जातात, तसं काहीसं झालेलं आहे माझं. आय डोंट नो, सगळं भरताना काय वाटत नव्हतं. असं वाटत होतं चल एक पाऊल पुढे टाकतोय, इट्स ओके, ठीक आहे. स्टफ असं सगळ्यांसमोर एकदम असं लागून ती काय नाही होते, काय त्याला चेंजच करतेय, बट असं नाहीये. ते खूप असं आतून सॅड फील होत आहे. एक एक म्हणजे जेव्हा मला डायरेक्ट फर्स्ट डे आठवते ओपनिंगचा. सगळे खूप मेहनत करत होते, सगळे खूप माल लावू लागत होते आणि खूप एक्साइटेड होते. आणि आजचा दिवस आठवतोय डायरेक्ट की आम्ही माल भरतोय आणि शॉप शिफ्ट करतोय. लाईक आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी शॉपवर व्हिजिट करत असेल किंवा रेग्युलर कस्टमर असेल त्या सर्वांना माहिती आहे मी स्वतः इथे कष्ट करत होती. मी सोशल मीडियावर इतकी इनॅक्टिव्ह का झाली, बरेच जण विचारायचे प्रश्न. सो त्याचं मेन रिझन होतं माझं प्रायोरिटी, माझं शॉप झालं होतं. कारण माझं असं होतं की खूप मेहनतीने खूप कष्टाने टाकलेली ही गोष्ट आहे. सो मला माझं सगळं द्यायचं आणि मी माझं सगळं देत होती त्या गोष्टीसाठी. सो फायनली आय एम ॲट होम आफ्टर अ लॉंग हेक्टिक डे आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. बऱ्याच नवनवीन गोष्टी येणार आहेत, पुन्हा स्क्रॅचपासून चालू करतोय, बेसिकपासून सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत. बरेच व्लॉग येणार आहेत. सो त्यासाठी स्टे कनेक्टेड आणि येस, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्लॉग इथेच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर एक छान असा कमेंट करा मोटिवेशनल, म्हणजे मला जरा छान वाटेल.